अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ऐशी शिष्याची विनंती, ऐकूनी सिद्ध काय बोलती. साधू साधू तुझी भक्ती, प्रीती पावो गुरुचरणी. एक शिष्य चुडामणी, धन्य धन्य तुझी वाणी. आठवतसे तुझ्या प्रश्नी, आदी मध्यावसानक. प्रश्न केला बरवानिका, सांगेन आता तुझ विवेका. अत्री ऋषीचा पूर्वका, सृष्टीपासूनी सकळ. पूर्वी सृष्टी नव्हती काही, जलमय होते सर्वही. आपो नारायण म्हणून पाही, वेद बोलती याची कारणे. उदक आपो नारायण, सर्वा ठाई वासपूर्ण. बुद्धी संभव प्रपंच गुण, हिरण्यगर्भ अंड निर्मिले. तेची ब्रह्मांड नाम जाहले, रजोगुणे ब्रह्मयासी निर्मिले. हिरण्यगर्भ नाम पावले, देवता वर्ष एक होते. तेची ब्रह्मांड देखा, फुटोनी शकले झाली ऐका. एक शकल भूमिका, होऊन ठेली शकले दोनी. ब्रह्मा तेथे उपजोन, रचिले 14 भुवन. 10 दिशा मानस वचन, काळ काम क्रोधादी सकळ. सृष्टी रचा वयासी, सप्तपुत्र उपजवी मानसी. नामे सांगेन परियेसी, 7 जन ब्रह्मपुत्र. मरीची अत्री अंगिरस, पुलस्त्य पुलह क्रतु वसिष्ठ. सप्तपुत्र जाहले श्रेष्ठ, सृष्टी करता ब्रह्मा जान. सप्त ब्रह्मा पुत्रांमधील अत्री, तेथुनी पीठ गुरु संतती. सांगेन ऐका एक चित्ती, सभाग्य नामधारका. ऋषी अत्रीची भार्या, नाम तिचे अनुसूया. पतिव्रता शिरो ममिया, जगदंबा तिची जाना. तिचे सौंदर्य लक्षण, वर्णू शके ऐसा कोम. जिचा पुत्र चंद्र आपण, तिचे रूप काय सांगो. पती सेवा करी बहुत, समस्त सुरवर भयाभीत. स्वर्गैश्वर्य घेईल त्वरित, म्हणून चिंतिती मानसी. इंद्रादी सुरवर मिळूनी, त्रयमूर्ती पासी जाऊनी. विनविताती प्रकाशोनी, आचार अत्री ऋषीचा. इंद्र म्हणे स्वामिया, पतिव्रता स्त्री अनुसूया. आचार तिचा सांगो काया, तुम्हा प्रति विस्तारुनी. पती सेवा करी भक्तीसी, मनोवाका मानसी. अतिथी पूजा महाहर्षी, विमुख नभे कवने काळी. तिचा आचार देखुनी, सूर्य भीतसे गगनी. उष्ण तिजला होईल म्हणुनी, मंद मंद तपतसे. अग्नी झाला भयाभीत, शीतळ असे वर्तत. वायू झाला भयचकित, मंद मंद वर्ततसे. भूमी आपण भिवनी देखा, नम्र जाहली तिची पादुका. शाप देईल म्हणून ऐका, समस्त आम्ही भीतसो. नेनो घेईल कवनस्थान, कोण्या देवाचे हिरोन. एखाद्या ते वर देता जाण, तोही आमुते मारू शके. यासी करावा उपाय, तू जगदात्मा देवराय. जाईल आमचा स्वर्ग ठाय, म्हणून आलो तुम्हा सांगो. न कराल जरी उपाय यासी, सेवा करू आम्ही तिसी. तिचे द्वारी अहिर्निशी, राहो चित्त धरुनिया. ऐसे ऐकुनी त्रैमूर्ती, महाक्रोधे कापती. चला जाऊ पाहू कैसी सती, म्हणती आहे पतिव्रता. व्रतभंग करुणी तिसी, ठेवून येऊ भूमिसी. अथवा वैवस्वतालयासी, पाठवू म्हणून निघाले. सत्व पहावया सतीचे, त्रयमूर्ती वेश भिक्षुकाचे. आश्रमा आले अत्रीचे, अभ्यागत होनिया. ऋषी करू गेला अनुष्ठान, मागे आले त्रयमूर्ती आपण. अनुस्वेशी आश्वासून, अतिथी आपण आलो म्हणती. क्षुधे बहु पिडोन, आम्ही आलो ब्राह्मण. त्वरित द्यावे सती अन्न, अथवा जाऊ अनिका ठाया.
सदा तुमचे आश्रमात संतर्पण अभ्यागत ऐको आली कीर्ती विख्यात म्हणून आलो अनुसूये इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही ठाकुनी आलो याची कामी इच्छा भोजन मागावया इतुके ऐकुनी अनुसूया नमन केले तत्क्षणिया बैसकार करुणिया क्षालन केले चरण त्यांचे अर्घ्यपाद्य देऊनी त्यासी गंधाक्षता पुष्पेसी सर्वेच म्हणतसे हर्षी आरोगन सारिजे अतिथी म्हणे तये वेळी करुणे आलो आंघोळी ऋषी येती बहुता वेळी त्वरित आम्हा भोजन द्यावे वासना पाहुनी अतिथी ते काय केले पतिव्रते ठाय घातले त्वरिते बैसकार केला देखा बैसवोनिया पाटावरी घृतेसी पात्र अभिधारी घेऊन आली आपण अक्षरी शाक पाक तये वेळी तिसी म्हणती अहो नारी आम्ही अतिथी आलो दुरी देखुनी तुझे स्वरूप सुंदरी अभिष्ट मानसी आणि कवसे नग्न होऊनी आम्हासी अन्न वाढावे परेसी अथवा काय निरुपदेशी आम्ही जाऊ नाही तरी ऐकोनी द्विजांचे वचन अनुसूया करी चिंतन आले विप्र पहावया मन कारणिक पुरुष होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतःकरणी अतिथी विमुख तरी हानी निरोप केवी उल्लंघू माझे मन असे निर्मळ काय करील मनमथ खळ पतीचे असे तपफळ तारील मज म्हणतसे ऐसे विचारोनी मानसी तथास्तु म्हणे तयासी भोजन करावे स्वस्थ चित्तेसी नग्न वाढीन म्हणतसे पाकस्थान जाऊनी आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्र फेडुनी नग्न म्हणे अतिथी बाळ माझे नग्न होऊनी सती देखा घेऊनी आली अन्नोदका तव तेची झाले बाळका ठाया पुढे लोळती बाळे देखून या अनुसूया भयचकित होऊन या पुनरपी वस्त्रे नेसून या आली तया बाळका जवळी रुदन करीती तिन्ही बाळ अनुसूया राहावी वेळोवेळ क्षुधार्थ झाली केवळ म्हणून कडिये घेतसे कडिये घेऊनी बाळकासी स्तनपान करवी अतिहर्षी एका सांडुनी एकाशी क्षुधा निवारण करीतसे पाहे पा नवल काय घडले त्रयमूर्तीची झाली बाळे स्तनपान मात्रे तोषले तपफळ ऐसे पतिव्रतेचे ज्याचे उदरी 14 भुवन सप्त समुद्र वडवाग्नी जान त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपानी चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी करणे अहिर्निशी त्याची क्षुधा स्तनपानेसी केवी झाली निवारण भाळाक्ष कर्पूर गौर पंचवक्र वत्र काळाग्नी रुद्र स्तनपान करवी अनुसूया सुंदर तपस्वी अत्री ऐसा आणि अनसूया अत्री रमणी नवती ऐशी कोणी त्रैमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनात कडिये घेऊनी बाळकासी खेळवितसे तिघांसी घालून या पाळण्यासी पर्यंदे गायी तये वेळी पर्यंदे गाय नानापरी निषदार्थ अतिकुसरी अति उल्हासे सप्तस्वरी संबोखितसे त्रिमूर्तीसी इतुके होता ते वेळी मध्यान्ह वेळ अतिथी काळी अत्री ऋषी अति निर्मळी आला आपुले आश्रमा घरा माझी अवलोकिता तव देखील अनुसूया गाता कैची बाळे ऐसे म्हणता पुसतसे स्त्रियेसी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञानी असे पाहत त्रयमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीतसे नमस्कारिता अत्री देखा संतोष विष्णू वृष नायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले तेवेळी बाळ राहिले पाळणेसी निज मूर्ती ठाकले सन्मुखेसी साधू साधू अत्री ऋषी अनुसूया सत्य प्रतिव्रता तुष्टलो तुझे भक्तीसी माग मनी वर जो इच्छिसी
अत्री म्हणे सतीशी, जे वांछिसी माग आता. अनुसूया म्हणे ऋषीशी, प्राणेश्वरा तूची होसी. देव पातले तुमच्या भक्तीसी, पुत्र मागा तुम्ही आता. तिघे बाळक माझे घरी, राहावे माझे पुत्रापरी. हेची मागतो निर्धारी, त्रयमूर्ती आपण एक रूप. ऐसे वचन ऐकुनी, वर दिधला मूर्ती तिन्ही. राहती बाळके म्हणुनी, आपण गेले निजालयासी. त्रिमूर्ती राहिले त्यांचे घरी, अनुसूया पोशी बाळकापरी. नामे ठेविली प्रीती करी, त्रिवर्गांची परियसा. ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला, विष्णू मूर्ती दत्त केवळा. ईश्वर तो दुर्वास नाम पावला, तिघे पुत्र अनुसेचे. दुर्वास आणि चंद्र देखा, उभे राहुनी माते सन्मुखा. निरोप मागती कौतुका, जाऊ तपा निजस्थाना. दुर्वास म्हणणे जननी, आम्ही ऋषी अनुष्ठानी. जाऊ तीर्थे आचरोनी, निरोप म्हणून निरोप घेतला. चंद्र म्हणे अहो माते, निरोप द्यावा आम्हा त्वरिते. चंद्रमंडळी वास माते, नित्य दर्शन तुमचे चरणी. तिसरा दत्त विष्णू मूर्ती, असेल तुमचे धरुणी चित्ती. त्रयमूर्ती तोची निश्चिती, म्हणून सांगती तियेसी. त्रयमूर्ती जाण तोची दत्त, सर्व विष्णुमय जगत. राहील तुमचे धरुणी चित्त, विष्णू मूर्ती दत्तात्रेय. त्रयमूर्ती ऐक्य होऊन, दत्तात्रय राहिला आपण. दुर्वास चंद्र निरोप घेऊन, गेले स्वस्थाना अनुष्ठानासी. अनुसूयेचे घरी देखा, त्रयमूर्ती राहिली मूर्ती ऐका. नाम दत्तात्रय ऐका, मूळ पीठ श्री गुरूंचे. ऐशा परिसिद्ध देखा, कथा सांगे नामधारका. संतोषे प्रश्न करी अनेका, पूसतसे सिद्धासी. जय जय सिद्ध योगीश्वरा, भक्त जन मनोहरा. तारक संसार सागरा, ज्ञानमूर्ती कृपा सिंधो. तुझेनी प्रसादे मज, ज्ञान उपजले सहज. तारक आमचा योगीराज, विनंती माझी परियसा. दत्तात्रेयाचा अवतारू, सांगितला पूर्वापारू. पुढे अवतार झाले गुरु, कवने परी निरोपीजे. विस्तारुनी आम्हासी, सांगा स्वामी कृपेसी. अवतार त्रिमूर्तीसी, अनुक्रमे निरोपावे. मने सरस्वती गंगाधरू, पुढील कथेचा विस्तारू. ऐकता होय मनोहरू, सकळाभीष्टे साधती. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे अनुसूयोपाख्यानं नाम चतुरोऽध्याय. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु.